कुकिंग विथ प्रज्ञामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष नारळाची वडी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप मीडियम साईजचा ग्रेटेड कोकोनट, 3/4 कप शुगर, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे फ्रेश क्रीम। आता आपण एक नॉनस्टिक कढाई घेऊया, त्यात 1 चमचा तूप घालूया आणि आपला ग्रेटेड कोकोनट घालून घेऊया। सगळं मिश्रण हळूहळू नीट परतवून घेऊया। आता आपण घालूया आपली साखर। साखर घातल्यानंतर परत एकदा मिश्रण परतवून घेऊया आणि ही सगळी प्रोसेस चालू असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवा। आता आपण फ्रेश क्रीम आणि मिल्क पावडर सुद्धा घालून घेऊया आणि मिश्रण परत एकदा छानपैकी परतून घेऊया। ही सगळी प्रोसेस चालू असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवा, म्हणजे आपलं मिश्रण खाली पातेल्याला चिकटणार नाही। फ्रेश क्रीम आणि मिल्क पावडर ॲड केल्यानंतर मिश्रण आता थोडंसं लिक्विड होईल, ते आपण तसंच परत परतून घेत राहूया। आता आपण या मिश्रणामध्ये थोडंसं केसर घालून घेऊया। केसर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आता परत एकदा मिश्रण सगळं व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण ह्यामध्ये वेलची आणि केशर 2 चमचे वेलची केशर सिरप सुद्धा टाकून घेऊया। वेलची केशर सिरप टाकल्यामुळे आपल्या नारळाच्या वडीला खूप सुंदर चव येते आणि नारळाची वडी अजून छान लागते। आता परत आपण मिश्रण हळूहळू परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता मिश्रण आपले थोडे थोडे कोरडे व्हायला लागले आहे। आता आपण ह्यात थोडंसं रोज वॉटर सुद्धा टाकून घेऊया, ज्याच्याने आपल्या नारळाच्या वडीला खूप सुंदर सुगंध येईल। आता थोडंसं मिश्रण बोटांवरती घेऊन त्याचा एक गोळा बनवून पहा। जर मिश्रण आपल्या बोटांना चिकटत नसेल म्हणजे आपली नारळाची वडी तयार आहे। तुम्ही पाहू शकता की आपली नारळाची वडी तयार झालेली आहे। आता एका प्लेटला तूप लावून ग्रीस करा आणि त्याच्यावर आपले सगळे मिश्रण काढून घ्या। आता सगळं मिश्रण एक समान प्लेटमध्ये पसरवून घ्या आणि 20 ते 25 मिनिटं मिश्रण असेच प्लेटमध्ये ठेवून द्या। आता आपण नारळाच्या वडीला ड्रायफ्रूटने वरून गार्निश करून घेऊया। आता आपल्या आवडत्या शेपमध्ये नारळाच्या वडीला आपण पीसेसमध्ये कट करून घेऊया। मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कट केले आहेत, तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपली नारळाची वडी तयार आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा।